अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कोहळा लावण्याची योग्य पद्धत. कोहळा हे फळ घरात दुकानात दृष्ट लागू नये म्हणून लावतात. काय आहे याचे महत्त्व? घरात दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व नजर दोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो. कोहळा लावण्याची योग्य पद्धत. कोहळा आणताना देठ असलेला आणावा. आणल्यानंतर कोहळा धुवावा. त्याच्या दोन समोरच्या बाजूला ओम व स्वस्तिक काढायचे असते. स्वस्तिक कुंकवाने काढावे व ओम अष्टगंधाने काढावे. त्यानंतर खालपासून वरपर्यंत काजळाची एक रेघ ओढावी. त्यानंतर कोहळा देवासमोर ठेवून त्याची पूजा करावी. हळदी कुंकू अक्षदा अगरबत्ती वाहून प्रार्थना करावी. घरात असणाऱ्या किंवा वाईट शक्तीपासून नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी. घरात व घराबाहेर ते कोहळे शिक्क्यात टांगावे. कोहळा टांगल्यानंतर कधीकधी 8 दिवसात खराब होतो, कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते. अशा वेळी कोहळा सुटतो, त्यातून पाणी गळते. अशा वेळी तेव्हा तो कोहळा काढून टाकून कचऱ्यात द्यावा. पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचित सुरुवातीला लवकर खराब होतो, नंतर तो 1 वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो. तरी जर सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळी अमावस्या यावेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा. एरवी जर कोहळा खराब झाला तर पुढील शनिवारी लावावा. एरवी लावताना शनिवारीच लावायचा. नेहमी सूर्यास्त झाल्यानंतर हा उपाय करावा. कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्याच्या बाहेर आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्याच्या खालून आली पाहिजे. कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही. तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल तर मनात त्याच्याबद्दल जर ईर्ष्या बाळगून असेल तर मनातले निगेटिव्ह मध्ये बदलतात व त्याचे परिणाम घरातील व्यक्तीवर होतो. चिडचिड व व्यवसायात अडचणी येतात. प्रगती होत नाही. तसेच बाहेरील बाधा परिणाम करत नाही. एक कोहळा घरात दुकानात बाहेर टांगावा, म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ती खालून आली पाहिजे. त्यामुळे कोहळा तिथेच व व्यक्तीच्या वाईट विचारावर परिणाम करतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.